दरम्यान बारामती पोलिसांकडून सुद्धा रोहित पवारांची तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये होते। रोहित पवारांनी तक्रारीचा अर्ज पोलिसांना दिला, मात्र रोहित पवार आणि पोलीस यांच्या वकिलांमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली होती। डीजीसीएवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुद्धा सुरू आहे। पत्रकार परिषद आता रोहित पवारांनी घेतली आणि याच पत्रकार परिषदेतून त्यांनी अनेक मुद्द्यांना हातही घातलाय। पोलीस म्हणतात की ईडी मार्फत त्यांची ईडी मार्फत प्रोसिजर चालू आहे, त्यामुळे आपल्याला एफआयआर दाखल करता येणार नाही। एफआयआर ची प्रोसिजर वेगळी आहे आणि ईडी मार्फत वेगळी आहे, त्यामुळे तिथे आपण सगळे इथले जे डॉक्युमेंट्स आहेत, जे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते तिकडे फॉरवर्ड केलेले आहेत। आता जे काही अहवाल वगैरे आलेले आहेत ते सगळे इथून आपण तिथं देऊ। आपलं काय म्हणणं आहे ते इथं द्या, मग आपण ते ईडीला देऊया असं यांचं म्हणणं येते। पण आमचं म्हणणं आहे की एफआयआर इथं बारामतीतच रजिस्टर झाली पाहिजे। जी भूमी आजिदांची आहे, ज्यांनी गेले जवळजवळ 35-40 वर्ष इथं प्रतिनिधित्व केलंय, त्या पोलीस स्टेशन सुद्धा ज्यांनी बांधले, अशा ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे की बाबा हे तुम्ही निपक्षपातीपणाने सर्व चौकशी करावी। ह्याच्यापेक्षा काही कोणावर आरोप नाहीये, पण तुम्ही चौकशी नीट करा आणि ती म्हणजे उघड पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, लोकांना संशय वाटला नाही पाहिजे। यापेक्षा जास्ती काही मागणी नाहीये लोकांना।